यवतमाल में पिछले 24 घंटों में 5 किसानों ने आत्महत्या की है, जिस पर सरकार की प्रतिक्रिया नकारात्मक रही है। कपास की खरीदी को लेकर सरकारी केंद्र बंद है। ऐसे में राज्य सरकार द्वारा संबंधित मसले पर जल्द से जल्द ध्यान दिया जाए, ऐसी मांग मेधा विजय वडेट्टीवार द्वारा की गई। शेतकऱ्यांचा दुर्दैवाचा फेरा काही थांबता थांबेना। अशातच सीसीआयने भारतीय कापूस महामंडळाने शासकीय खरेदी बंद केली। कृषी उत्पन्न बाजार समितीतील माल शेतकऱ्यांचा कापूस मोठ्या प्रमाणात पुरवून आहे, ते बंद असल्यामुळे शासकीय खरेदी बंद झाली, बाहेर दर मिळत नाही आणि अशा स्थितीमध्ये शेतकरी पुन्हा दुहेरी मार संकटात सापडतोय। आणि हे सगळं करताना सीसीआयने ही खरेदी मार्केट कमिटीतून बंद करताना कुठलंही कारण दिलं नाही आणि त्याची स्पष्टताही दिली नाही। खरं तर आतापर्यंत दरवर्षी हे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आपला कापूस टाकतात। एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात 3,500 पेक्षा अधिक शेतकरी जवळपास 1.5 लाख टनाची क्विंटल कापसाची खरेदी दरवर्षी सीसीआयच्या माध्यमातून होती। आज यवतमाळ जिल्हा असेल, चंद्रपूर जिल्हा असेल, यामध्ये सीसीआयची खरेदी बंद असल्यामुळे, सीसीआयने केंद्र सुरू न केल्यामुळे आता आपला कापूस कुठे विकायचा, आपल्या शासकीय एकही खरेदी केंद्र दोन्ही जिल्ह्यात नाही। अशा स्थितीत या सर्व शेतकऱ्यांना कसं जगवायचं, मोठा प्रश्न हा शेतकऱ्यांच्या पुढे आता आहे। मला आणि विशेष म्हणजे शेतकरी ह्या सगळ्या परिस्थितीत चिंतेत असताना या सरकारला त्याचं काहीही देणं घेणं नाही आणि त्यावर सरकार लक्ष घालायला तयार नाही। याच व्यवस्थेचा बळी म्हणून यवतमाळ जिल्ह्यामध्ये साधारणतः 24 तासात आपण शेतकऱ्यांनी 24 तासामध्ये 5 शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या केल्या। हे सरकारच्या धोरणाचा बळी आहे, सरकारच्या नाकर्तेपणाचा हा बळी आहे शेतकरी। आणि आज शेतकरी उद्ध्वस्त होताना अधिवेशनामध्ये सुद्धा हे सरकार ठोस उत्तर द्यायला तयार नाही आणि त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं। मार्केटमध्ये कापूस तुटपुंज्या दरानं व्यापारी घेत आहेत, शेतकऱ्याची फसवणूक चालली आहे, शेतकऱ्याची लुबाडणूक होत आहे आणि सीसीआय मात्र खरेदी केंद्र उघडायला तयार नाही, परवानगी द्यायला तयार नाही। अशातून या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता जगायचं कसं, हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे। थोडाशी सरकारने, आपण शेतकऱ्याचे कैवारी म्हणणाऱ्या सरकारने याकडे त्वरित लक्ष घालावं आणि शेतकऱ्याला, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी आम्ही मागणी करतो आहोत।